आज सकाळी सकाळी खूप मोठा मला प्रश्न पडला की भाजी काय करू. बघितलं तर गवार आणि फक्त घोसावळीच होती घरामध्ये आणि दोन्ही पण पुरे नसं नव्हतं, कारण की एक भाजी केली तर ती पुरणार नाही. डबे आणि नाश्ता असतो जेवणाचाच. मग दोन्ही भाज्या करायचं ठरवलं आणि त्याचं शूटही केलं. तर सगळ्यात आधी घोसावळीची भाजी करते. घोसावळी छान धुवून घेतली, साल काढून घेतलं. साल मी जरा अर्धवटच काढलंय, कारण की साली खायच्या असतात पण ते शिजायला जरा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे काही मी अख्ख्या साली काढत बसले नाही. अर्धवट काढल्या, अर्धवट ठेवल्या. तर अशा पद्धतीने घोसावळी धुतली, त्याची साल काढलं छान आणि मस्त मधून कापून 3-3 फोडी करून बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपल्या आवडीनुसार आपण कसंही चिरू शकतो समजा. आणि घोसावळ्याची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना आवडत नाही, किंवा डोळ्यासमोर अशी भजी तयार येतात गरम गरम छान. पण ह्या भाजीचं महत्त्व पण खूप छान आहे. ही भाजी व्हिटॅमिननी खूप पुरेपूर अशी भरलेली आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळं पचनासाठी खूप म्हणजे खूप चांगली भाजी आहे ही. आणि आता उन्हाळा म्हटलं की पालेभाज्या, फळभाज्या ह्या खाल्ल्याच पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन घोसावळ्याचा सुद्धा आहे. जर आवडत असेल तुमच्या घरात किंवा केलीच नसेल तुम्ही, तर नक्की करून पहा. तर मी घोसावळं कापून घेतलेलं आहे, छान छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता. तर मग एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो कटिंग करून घेतला. कटिंग करून म्हणजेच कापून घेतला. रोजच्या भाज्यांना कापतो अगदी तसाच कापलेला आहे. आणि घोसावळं खाण्याचे महत्त्व म्हणजे डोळ्यासाठी किंवा त्वचेसाठी आपल्यासाठी खूप चांगलं आहे. उन्हाळ्यात ही भाजी खाल्ली तर शरीराला खूप फायदे होतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, व्हिटॅमिन ई, सी आणि फायबर भरपूर आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे घरात ही भाजी नक्कीच बनवा. नक्कीच मुलं सुद्धा आवडीने खातील. तर सगळ्यात आधी कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि लसूण आणि कांदा. हिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. बऱ्याच जणांना हिंगाचा वास आवडत नाही, पण शक्यतो हिंगाची सवय लावा, कारण की पोटासाठी हिंग खूप चांगलं असतं, फायदेशीर असतं. तर आपण तेलामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं, लसूण टाकलेला आहे ठेचलेला किंवा कापूनही घालू शकता, आणि टाकलेला आहे कांदा. कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे, जसा की नेहमीच आपण गुलाबी रंगावर येईपर्यंत तळतो तसा. आपला कांदा छान परतून झालेला आहे. त्यामध्ये काळा मसाला टाकलाय. तुम्ही लाल मिरची पावडर किंवा हिरवं मिरचीचं वाटण सुद्धा इथे टाकू शकता, तुमच्या चॉईसनुसार आहे. मला मसाल्याची आज करायची होती, तर मग मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि ह्या घोसावळ्याच्या फोडी ज्या मगाशी कटिंग केल्या आता त्या टाकून घेतोय आपण. आणि ह्या भाजीचा विषय असा आहे की ही भाजी शक्यतो पातळ कोणी करत नाही. ही भाजी सुकीच असते, बऱ्यापैकी सुकीच असते. त्याचं वाफेचं जेवढं पाणी निघेल तेवढंच ते यूज करायचं आपण. आणि ते पण नसेल पाहिजे तर मग झाकण ठेवायचंच नाही, नुसती अशीच जशी मी आत्ता परततीये तशीच तुम्ही तेलावर तिला परतत राहा. कारण की आपण मीठ टाकून घेतलंय आता, त्यामुळं मीठ टाकून झाल्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. आणि ज्याला कोरडी भाजी पाहिजे त्यांनी झाकून ठेवू नका. ज्यांना ओलसर भाजी हवी त्यांनी ह्याच्यावर ताट ठेवा कढईवर आणि त्याच्यावर झाकण ठेवा, म्हणजे ते वाफेचं पाणी आपलं कढईमध्ये पडेल आणि भाजी जराशी ओलसर होईल. आणि ते पण होईल, आणि दुसरी फायदा म्हणजे आपली गॅसची बचत होईल, लवकर शिजायला मदत होईल. वाफेवर कलर बदलतो बरं का, झाकण ठेवलं की भाजीचा कलर बदलतो, पण ठीक आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, तसा प्रकार. अच्छे दिखने के लिए हमें गॅस खोना पडेगा, ऐसी बात है. तर मग आता आपण 10 मिनटं आपण वाफवून ठेवलं होतं पाणी ठेवून त्याच्यावर. हे पहा, तुम्ही बघू शकता, हे फक्त वाफेचं पाणी, आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही. छान परतून झालं आहे आपलं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा थोडा वेळ गॅस चालू करणार आहोत. आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला यामध्ये, तो पण ऑप्शनल आहे. तुम्हाला कांद्याचीच भाजी आवडत असेल तर तुम्ही कांदा भरपूर घालू शकता फोडणीमध्ये.
मला कांदा खूप आवडतो भाजीत, पण घरच्यांना बऱ्यापैकी आवडत नाही, त्यामुळे मी कमी टाकते. पण कांद्यातली भाजी नुसती तेलातली खूप छान होते. तर बघा तुम्ही, खूप पाणी सुटले. मला अजून जराशी ओलसर आणि थोडी शिजायला बाकी आहे, म्हणून परत मी थोड्या वेळ ठेवलंय. एकूण सगळं मिळून कटिंग सहित आपल्याला 20 मिनिटं ह्या भाजीला लागतात शिजेपर्यंत. बघू शकता तुम्ही, अजून ह्याला पाणी सुटले. आणि आपली भाजी तयार झाली आहे घोसावळ्याची. तर तुम्ही नक्की करून बघा, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि ही आपली भाजी गरम गरम चपाती भाकरी बरोबर, भाताबरोबर कशी खाऊ शकता. चला, बाय बाय. आता नेक्स्ट रेसिपी. आपण गवार निवडून घेतलेली आहे, धुवून घेतली आहे छान, आणि त्यामध्ये टाकलंय आपण कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं. ही फोडणी तर सगळ्यांची फिक्स ठरलेली असते. तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि लसूण टाकलेलं आहे बऱ्यापैकी. आणि निवडलेली गवार पाणी नितळत ठेवलेलीच आहे आपण. ह्याच्यामध्ये मी गवारमध्ये कांदा टाकत नाही. तुम्ही कांदा टाकता की नाही नक्की मला सांगा, किंवा तुम्ही भाजी कशी करता. मी जे करते त्याच्यापेक्षा अजून बेस्ट भाजी कशी होऊ शकते हे पण तुम्ही मला सांगू शकता. तर इथेच गवार परतून घेतलेली आहे. ही गवार आता आपण ओली भाजी मसाल्याची करतोय, पण हीच गवार जी आता आपण सेम फोडणी केली ती, आणि त्या फोडणीमध्ये 2-3 मिरच्या हिरव्या कटिंग करून, आणि ही पूर्ण तेलावर भाजी परतायची मीठ टाकून झाकून आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. भाजी खूप छान लागते गवारीची, पण ती शक्यतो करायला होत नाही, कारण की गवार खूप महाग आहे हल्ली. 40-50 रुपयाच्या खाली गवार भेटत नाही पावशेर. ठीक आहे, आता तर सध्या मी ओली रेसिपीज करून दाखवते तुम्हाला. तर आपली फोडणी छान झाली होती, त्यामध्ये आपण गवार टाकून घेतलेली आहे. तेलामध्ये मसाला मी बऱ्याच वेळा टाकते, पण त्याचा ठसका खूप उडतो घरामध्ये, त्यामुळं ती टाकत नाही. आता हल्ली मी मसाला वरूनच टाकते, हळद आणि मसाला. तर ठीक आहे, गवार टाकलेली आहे, मसाला टाकून घेतला, हळद टाकून घेतली, मीठ टाकून घेतलेलं आहे. आता छान आपण हलवतोय. तर गवारीमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपण वातुळ म्हणून बरेच लोक खात नाहीत. त्यांच्यासाठी ठीक आहे समजा, पण कधीतरी तर खावी ना, महिन्यातून एकदा तरी. कारण की गवारीची भाजी चवीला खूप छान लागते. उन्हाळा म्हटल्यावर तर अजून छान गवारीची चव लागते. ही सुद्धा पौष्टिक भाजी आहे. गवारीच्या शेंगामध्ये पण खूप सारे भाजीचे पौष्टिक गुणधर्म असतात. त्यात फायबर, आयर्न, कॅल्शियम अशा सगळ्या गोष्टी असतात. गवार खाल्लं की पचन सुधारतं, रक्तासाठी पण खूप चांगलं आहे, शरीराला ताकद मिळते. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी गवार खूप उपयुक्त मानली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गवार भाजीचं महत्त्व आहे. ज्याला आवडते त्याला महत्त्व सांगावं लागत नाही, ते खातातच आपोआप. पण ज्याला नाही आवडत त्यांनी ह्या गोष्टींसाठी तरी नक्की खावी आणि करून बघावी. तर आपण वाफ येऊन घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकलंय, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, मीठ पण मगाशीच टाकून घेतलंय आपण. आणि छान थोडीशी वाफेवरच करतोय आज ही भाजी आपण. पातळ करत नाहीये, थोडंसंच पाणी टाकतोय शिजण्यासाठी फक्त. कारण की ह्याला बाकीच्या भाज्यांइतकं गवारीला पाणी सुटत नाही. कारण की गवार शेंग म्हणजे अशी जराशी कोरडी असते, आतून जास्त पाणी नसते त्याला. आणि त्यात खूप कवळे असेल, पहिल्या तोड्याचे असेल तर त्याला होतं तसं. तर 5-10 मिनटं अशा पद्धतीने गॅस मी चालू ठेवला होता वाफेवर. तर आपली ऑलमोस्ट भाजी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. लपलपीत किंवा सुकी गवारीची भाजी. तर दोन्हीही रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा. आवडत असतील रेसिपीज तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तुमची पद्धत कशी आहे, तुम्हाला काय आवडतं, कशा पद्धतीत तुम्ही भाज्या करता हे पण कधीतरी सांगू शकता कमेंटमध्ये. चला, बाय बाय.